नरखेड तालुक्यामध्ये 13 गावं पूरग्रस्त होती. मागच्या 30 वर्षापूर्वी या गावाचं पूरग्रस्त म्हणून पुनर्वसन झालं, पण नवीन गावात लोक शिफ्ट झाल्यावर नागरी सुविधा नव्हत्या. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं आभार मानतो आणि आमचे आमदार चरण ठाकूरजी यांचेही अभिनंदन करतो. त्यांनी माझ्याकडे बैठक लावून या 13 गावाच्या नागरी सुविधा करता 32 कोटी रुपये मदत पुनर्वसन विभागाकडे दिले. माननीय मंत्री गिरीश महाजनजी यांनी या ठिकाणी मदत केली आहे. आता आमचे जिल्हाधिकारी आणि आमचे सीओ जिल्हा परिषदेचे हे बसून या 13 गावांच्या नागरी सुविधा पूर्ण करतील आणि एक मोठा दिलासा 30 वर्षानंतर आमच्या नरखेड तालुक्याला मिळालेला आहे. मला पालकमंत्री म्हणून या सर्व गावकऱ्याचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये हे संपूर्ण नागरी सुविधाचे कामं पूर्ण करायचे आहे. पुण्यात राहुल गांधी आज विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहे का? मी सांगितलं की हे नौटंकी आहे, नाटकबाजी आहे. काँग्रेस पार्टीचं जे या ठिकाणी त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे, त्यांचा जो पक्षाचा आलेख आहे तो घसरतो आहे आणि संपत असलेली काँग्रेस पार्टीला जिवंतपणा मिळवण्याकरता विद्यार्थी किंवा युवकांचा साथ घेऊन थोडा बेस मजबूत करण्याकरता काम करताय. खरं तर हे राजकीय उद्देशाने केलेलं, युवकांना दिशाभूल करून राजकीय उद्देश पूर्ण करण्याकरता काँग्रेस पार्टीचं या ठिकाणी पक्षाचं काम अडवण्याकरता युवकांचा त्या ठिकाणी उपयोग करण्यात येत आहे. याकरता राहुल गांधी आता युवकाचा विषय घेऊन देशभर त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीची नौटंकी करतायत. युथ आयकॉन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपुरात 30,000 जेनजींसोबत संवाद साधणार आहे. काय विकास केला, काय नाही, आणि एकूणच संवाद असणार. नाही, एकदम चांगला आहे. आमचे मुख्यमंत्री नेहमीच युथ आयकॉन राहिलेले आहे. या महाराष्ट्राच्या युवकांना माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास आहे. या राज्यातले युवा हे नेहमीच त्या ठिकाणी देवेंद्रजीच्या प्रत्येक भूमिकेशी सहमत राहिलेले आहे. त्यामुळे चांगला कार्यक्रम होतोय आणि याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पुढच्या काळामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींना युवा आयकॉन म्हणून त्या ठिकाणी त्यांची जी पसंती आहे त्या पसंतीचे कार्यक्रम आहे. आज बैठक आहे सर. पुण्यात राडा सुद्धा झाला, पोलिसांनी काय होत आहे की काँग्रेस पार्टी युवकांना या पद्धतीने आंदोलनामध्ये आणताय की काहीतरी लाठीमार करावा, काहीतरी त्या ठिकाणी एखादं अशी घटना व्हावी ज्यातनं आपल्याला युवकाची सहानुभूती मिळेल, युवकाचं त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या बाजूने त्यांचं मत वळेल याकरता काही आंदोलन करणे, काही त्या ठिकाणी चिथावणीवर भाषण करणे, युवकांना चिथावणी देण्याकरता भडकवणे, पक्षीय राजकारण करून युवकांचे माथे फिरवण्याचं काम काँग्रेस पार्टी करताय. सर, एक प्रश्न असा आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणा या रील्स बनवतात वेगवेगळ्या आणि अप्रत्यक्षपणे टीका करताय. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांचं नाव असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहे. राज्यसभेत सुद्धा त्यांची करणी लागली नाही. तुमच्या दौऱ्यात सुद्धा त्या काल नव्हत्या आणि यापूर्वी त्या फारशा भाजपच्या जवळ दिसत नाही अशी ही कोरड होते आहे. तुम्ही कालच्या माझ्या दौऱ्यामध्ये केवळ माझा महामित्रांच्या एक राष्ट्रीय आमचं असोसिएशन आहे, इंजिनियर असोसिएशन राष्ट्रीय लेवलचं, त्या कार्यक्रमात मी एकटाच त्या ठिकाणी निमंत्रित होतो. त्यामुळे कालच्या दौऱ्याचा काही संदर्भ नव्हता. पण मला वाटत नाही की नवनीत राणा जी काही पक्षाच्या भूमिकेवर नाराज आहे, त्यांनी तर मिळालेली लोकसभा राज्यसभा सोडली आहे. त्यांना तर राष्ट्रवादी मधून ऑफर दिली होती, राष्ट्रवादीमध्ये तुम्ही अजित पवार गटामध्ये राज्यसभा लढा, पण त्यांनी पक्षाच्या ज्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या आहेत, हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारलेल्या आहे, एक युवा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की त्यांचं संपूर्ण जीवन हे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीसाठी असणार आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही. 26 तारखेला माहितीचे सगळे आमदार मंत्री नाही, असं काही नाही, असं काही नाही. डीएनए संदर्भामध्ये काही शेतकरी परवाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. 6,700 एकर जमीन जी डीएनए डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस साठी घेतली जाणार आहे. संदर्भात शेतकऱ्यांची जमीन घेऊ नका. तर पालकमंत्री म्हणून काय तुम्ही मधला मार्ग काढणार?
नरखेड पारशिवनी तालुक्यातल्या शेतकऱ्यांची सुपीक जमीन घेऊ नये असा शेतकऱ्याचा आक्रोश आहे. 3-4 शेतकरी मला भेटलेले आहे. आपण प्रयत्न करतोय की शेतकऱ्यामध्ये काही जर त्यांचा समज गैरसमज असेल तर दूर करू. तिथले आमदार आशिष जयस्वाल त्याची चर्चा करतात आहे. त्या उपर जर शेतकऱ्याचा खूप विरोध असेल आणि सुपीक जमिनी त्या ठिकाणी MIDC मध्ये जात असेल तर निश्चितपणे यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करू आणि त्यातला काय मार्ग काढता तो काढू. रेती आणि मुरुम आणि मातीवर शेतकऱ्यांना रॉयल्टी लागणार नाही. ट्रॅक्टरही कारवाईतून मुक्त केलेला आहे. मोठा निर्णय शेतकऱ्यांना दिला. महाराष्ट्राच्या संपूर्ण शेतकऱ्याकरता अत्यंत चांगला निर्णय आहे जो महसूल खात्याने घेतला आहे की राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचं सपाटीकरण करायचं असेल, लेवलिंग करायची असेल, पडीत जमीन शेती उपयोगी करायची असेल, पडीत जमिनीमध्ये पीक पाणी घ्यायचं असेल तर त्याला लेवलिंग करावं लागतं, त्याला माती लागतं, थोडं त्या ठिकाणी बेस तयार करावा लागतो. त्याकरता त्यांना माती लागतं आणि मग माती आणली की मग आमचे अधिकारी त्यांच्याकडे रॉयल्टी घेतात, त्यांचे गुन्हे दाखल करतात. आता मात्र या राज्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडायचं नाहीये. शेतकऱ्याला लागणारी माती याची रॉयल्टी घ्यायची नाहीये. शेतकऱ्याचं शेतघर असेल त्याच्याकरता रॉयल्टी घ्यायची नाही. शेतकऱ्याचं शेत जमिनीकरता लागणारा कुठलंही साहित्य किंवा त्याला लागणारी कुठलंही उपयोगाचं साहित्य हे त्याला वापर करताना शेतकऱ्याच्या कुठल्याही अडवणूक करायची नाही असे आदेश तहसीलदार, तलाठी आणि पोलिसांना दिलेले आहेत. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना उद्या शेतीमध्ये मजबूत करायचं आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभा आहे. राहुल गांधीचा कार्यक्रम होऊ नये यासाठी षडयंत्र आहे असा आरोप बीजेपी किंवा कसं म्हणतात आरोपाकडे कार्यक्रम होऊ नये यासाठी. कार्यक्रमच बोगस आहे, डिफॉल्टर आहे. युवकांना राजकारणाचं बळी करताय, पक्षीय कार्यक्रम घेत आहे. काही एनजीओचा आहे का? राहुल गांधींनी काँग्रेस पार्टी या ठिकाणी वाचवण्याकरता कार्यक्रम, युवकाचे कार्यक्रम घेत आहे. निसटलेला जनाधार पुन्हा एकदा वापस यावा याकरता कार्यक्रम घेत आहे. ते काही देवपूजा करायला आले का? त्यामुळं वडेट्टीवारजी राजकारणाकरता युवकाचा त्या ठिकाणी वापर करू नका. राजकारणाकरता युवकाचा वापर करून त्याचे माथे भडकवू नका. आज युवकांना या देशाचे संस्कार, विरासत, संस्कृती आणि तंत्रज्ञान, विज्ञान आधुनिकीकरणात पुढे न्यायचं आहे. विकसित भारताचे नागरिक आहेत, त्यांना खरी दिशा मिळाली पाहिजे. राजकारणाकरता युवकाचा वापर झाला नाही पाहिजे, याच्याकरता आमची भूमिका आहे. अंगणवाडीतील मुलांना देण्यात येणारे साहित्य दर्जाचे असल्याचे अहवाल समोर आलेला आहे. मग करतील ना कारवाई. असं आहे, जर चुकीचं असेल, खोटं असेल तर कारवाई होईल. आम्ही कुणीच त्यामध्ये मध्यस्थी करणार नाही.